बोलवण्याचं. व्हॉट? हो, त्याच्यापासून वाचवण्यासाठी आम्ही तुला इथे नाही बोलवलं. हे बघ बेटा, आम्ही आमचा जीव कसा बसा वाचवलाय, पण आम्हाला तुझा जीव धोक्यात नाही घालायचाय. प्लीज समजून घे. त्याला अजूनही माहिती नाही की आम्हाला एक मुलगी आहे, पण ज्या दिवशी त्याला कळेल की आम्हाला एक मुलगी, तो तुझा जीव घेईल ग. समजून घे प्लीज. आणि ऐक ना मोहिनी, दुसरं कुठलंच कारण नाही आहे, हेच एक कारण आहे. आणि म्हणून आम्ही तुला लांब ठेवलं. आम्हाला तुला प्रोटेक्ट करायचं आहे त्या राक्षसापासून, बस. आय डोंट बिलीव्ह. कोण आहे तो राक्षस? हे बघ, ते आम्ही तुला नाही सांगू शकत, पण एवढंच खरं आहे की त्याने आम्हाला संमोहित केलंय. त्याला जे हवंय ते तो आमच्याकडनं करवून घेतोय. आम्ही त्याचे गुलाम झालोय, गुलाम. पण तू प्लीज, तू तुझा आता हट्ट सोड आणि इंडियामध्ये येण्याचा प्लीज विचार करू नको. स्वतःचा जीव धोक्यात घालू नकोस प्लीज. भारतात परत येऊ नकोस प्लीज मोहिनी. प्लीज ठेवतो बाळा, अभ्यासाकडे लक्ष दे. हा, बाय. मॉम, डॅड, एवढे प्रूफ इनफ आहेत की अजून हवेत? नाही, ठीक आहे, तू राहा आज इथे शक्ती, फक्त आजच्या दिवस. उद्याचं आपण उद्या बघूया. थँक्यू सो मच. खूप चांगली आहेस. सगळ्यात आधी मला माझ्या मॉम डॅडना भेटायचंय. तुला माहितीत का ते कुठे? आपण इथे बोलूयात. तू जा, तुझ्या बॅग्स घेऊन ये. एक मिनिट. ऍक्च्युली मला कोणाची मदत घेतलेली आवडत नाही. शक्ती, तू कशाला घेतेस तिला घरा? अरे शिवा, ती एकटी मुलगी एवढ्या रात्री कुठे जाणार? आपण बाकीचं उद्या बघूयात. शाबास मोहिनी, शाबास. तुझा गृहप्रवेश झाला. गृहप्रवेश? शिवा आणि शक्तीच्या आयुष्यात तुझा प्रवेश